साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नवनियुक्त पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल 3 तास घेतली अधिकाऱ्यांची बैठक. जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार मकरंद पाटील हे प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील विकास कामे, योजना, प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित आहेत. पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीसह कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सिंचन प्रकल्प, पर्यटन, रस्ते व रेल्वे प्रकल्प, वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालय, सिंदखेड राजा व लोणार विकास आराखडा, वने, नगर विकास, एसटी बस व डेपो, ई नाम सुविधा, शेततळे, घरकुल, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कौशल्य विकास व रोजगार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, आवास योजना, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मनरेगा यांसह विविध विषयांचा आढावा घेतला. तर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्प, योजना, उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. ज्यांना अजिबात स्वतंत्र इमारती म्हणजे याचा अर्थ 600 इमारती आपल्याला बांधणे आवश्यक आहे असा अर्थ आहे त्याचा. बरोबर ना? तुम्ही शाळेचा कुठला तरी वर्ग घेतला असेल ना, बरोबर ना? 393 इमारती या शाळेच्या एका रूममध्ये भरतात. त्याला स्वतंत्र नाही, जे आमचं स्ट्रक्चर आहे तर सध्या अंगणवाड्यांना आपण सुविधा दिली पाहिजे ना मुलांना. सर, आता जागेचा प्रश्न आम्ही असा सोडवलेला आहे की प्रत्येक शाळेचं जे त्याचे